आनंद मालक तयाची ओळख नाही कोणा. सगळे आनंद आनंद म्हणतात पण आनंदाचं गाव कोणाला माहिती नाही. आनंद आनंद बोलती सकळ आनंदाची भूल पडलीसे. महाराजांनी सांगितले आनंदा वाचून रित्ता नाही ठाव आनंदाचे गाव ठाव नाही. मग या आनंदाची ओळख होते कोणाला. प्रसाद म्हणे कोणी असे परसाधू तया होय बोधू आनंदाचा. त्याला आनंदाचा बोध होतो. आनंद म्हणजे पिंडा ब्रह्मांडाच्या पलीकड ज्याचं अस्तित्व आहे तो. म्हणून मध्व स्वामी एका ठिकाणी बोलतात सांडा 40चा पसारा भाव 42चा दरा. निर्गुणाची किनी भरा तेथे आहे गुरु ज्ञान झरा. महाराज 40च्या पलीकडचा हा मार्ग आहे. तुम्हाला माहिती असेल आनंद संप्रदायामध्ये 5 सृष्टीचं वर्णन केलेलं आहे. आनंद संप्रदायाचा सर्वोच्च ग्रंथ म्हटलं की परसिद्धांत. परसिद्धांतामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे 2 पक्ष सांगितलेत आणि त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या सृष्टी आहेत. कर्मसृष्टी, विकार सृष्टी, ब्रह्मसृष्टी, दिव्य सृष्टी आणि 5वी असणारी निरालंब सृष्टी. आता याची गणती अशी केली कर्मसृष्टीला 10 प्रकारचे पद दिले, विकार सृष्टीला 10 पद दिले, ब्रह्मसृष्टीला 10 पद दिले आणि दिव्य सृष्टीला 10 पद दिले. 10 चारी 40. 4 पदाचे 10 पदाचे 4 सृष्टीचे 10 पद म्हणजे 40 पद झाले. आणि जी 5वी सृष्टी आहे तिला निरालंब म्हणतात. जी कोणाच्या अवलंबावर राहत नाही ती स्वयंभ आहे म्हणून ती निरालंब आहे. तिथं 3 पद सांगितले. एक अमृतार्णव पद, दुसरं शुद्धलक्षण पद आणि तिसरं ज्ञानपद. या ज्ञानपदाच्या ठिकाणी ज्ञानपदी जीवाचा बाप तोची चुकवी जन्म मरणाची खेप म्हणून साधू संतांनी सांगितलंय. हा जो 43 पदाचा मालक आहे ज्याला आपण आनंद म्हणतो तो आनंद प्राप्त करून घेऊन त्याला भजायचा आहे, त्याचं भजन करायचंय. भजन करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय हो? तिथंच उत्तर आहे. द्वेष सोडायचंय हेच भजन आहे. द्वेतासी त्यागावे. आपला कार्यक्रम फसतो तिथं आनंदाला भजतो पण द्वेताला त्यागत नाही. द्वेत कधीही परमार्थामध्ये उत्तीर्ण होऊ देत नाही. सगळ्यात मोठा लुच्चा कोण आहे तर द्वेत आहे. घरामध्ये लुच्चा माणूस असला की एकी होत नाही. लुच्चे माणसं काय करतात ज्याचं त्यालाच बोलतात.
घरातल्या मालकिनीचं मालकिनीला न्यारं बोलतात, सासूचं सासूला न्यारं बोलतात, जावचं जावला न्यारं बोलतात, नवऱ्याचं नवऱ्याला न्यारं बोलतात, भावाचं भावाला न्यारं. त्याला काय म्हणाव? लुच्चा. एका ठिकाणी प्रसादबन महाराज म्हणले, प्रसाद म्हणे आड लुच्चा, बोध रूपी मारा गुच्चा. प्रसादबन महाराज म्हणले असा जर तुम्हाला आडदांडू जर भेटला तर त्याला सरळ करा, म्हणजे त्याला मोकळं सोडू नका. हा म्हणून परमार्थामध्ये हे चालत नाही. परमार्थ असं निष्कपट, निस्वार्थ, निर्मळ. म्हणून आनंदाचं स्वरूप लक्षात येतं तेव्हा. आणि या आनंदाला भजायचंय म्हणजे काय करायचंय? महाराजांचे अनेक प्रमाण आहेत या संदर्भात. भज रे आनंदा, आनंदा सच्चिदानंदा, कंदा सावध होई रे, मतिमंदा न करी अनेक धंदा, भज रे आनंदा. पण आपलं कसं झालंय? विसरून भगवंता, भगवंता करशील घरची चिंता, काळ येईल रे अवचिंता, मग तू पडशील भ्रांता, भज रे आनंदा. ग्रहसुत धनदारा, धनदारा मित्या माईक पसारा, सोडून जाशील रे गव्हारा, करी पूर्ण विचारा, भज रे आनंदा. हे सगळं सोडून देऊन आनंदाचं भजन कर. आनंदाचं भजन केलास की काय होते? तर तुला सर्व सुखाची प्राप्ती होते. प्रसादबन महाराजच बोलले की जो कोणी आनंदाचं चिंतन करतो, आनंदाचे नाम नित्य ज्याचे मुखी, तोची जगी सुखी सर्व काळ. जगी सुखी सर्व काळ. जेवलेले बैल नसलं की घरी सोडून द्यायचे, अवताला लावायचे नाही. दत्ता प्रभू महाराज, तोची जगी सुखी. कोण सुखी? जो आनंदाचं भजन करतो तो सुखी. पण ते करत असताना पहिलं पत्ते द्वैताशी त्यागावे. ज्ञानेश्वर महाराजांनी असंच सांगितलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा भक्तियोगच आहे महाराज. माणसामध्ये देव दिसणं ही भक्तियोग आहे. आपल्याला दगडात देव दिसतो पण माणसात दिसत नाही, दुर्भाग्य आहे. दगड कधीच बोलत नाही पण त्याच्या समोर आपण रोज झुकतो. पण जो बोलतो, पाहतो, त्यातला कधी आपल्याला देव दिसत नाही, जाणवून घेत नाही आपण. एवढे आपण कमकुवत आहोत. याच्याकरता द्वैताचा भाव सांडावा लागतो. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अद्वैताला फार महत्व आहे. आपल्या हिंदू समाजाचे जे आद्य प्रवर्तक, आद्य जनक जे आहेत, श्रीमद जगद्गुरु भगवत्पाद आद्य शंकराचार्यांनी जो तत्ववाद समाजासमोर व्यक्त केला, ज्या तत्वाचं प्रतिपादन केलं, तो म्हणजे अद्वैतवादच आहे की एकोहम बहुशाम प्रजायते. एकच आहे, तो अनेक रूपांनी नटलेला आहे. की देवाच्या दृष्टीनं बघा आणि सामान्य दृष्टीनं बघा तुम्ही, आपण भीतूपणाची भावना ठेवतो.
आणि परमार्थाचं गुह्य काय आहे? मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोडी बांधू हरी. किंवा मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. हे जीवनाचं फलित आहे महाराज. मी तूपणाची बोळवण, मी तू पण तुम्ही अलीकड वापरताना जे वापरतात तितकं समजू नका. मी तू पण म्हणजे माझं आहे. मी माझे म्हणता गेले कोट्यान कोटी, तुला मसनवटी बोलविल. माणसं मसनात जाईपर्यंत मी तूपणा सोडत नाही. म्हणून असे बरेच पद आहेत, त्याच्यामध्ये वर्णन आहे. माझे माझे म्हणून आजवर फारच झालो बेजार, कोणीच नाही सका जीवाचा लटका सारा बाजार. इथं सुख मिळना कळून चुकलंय मला हो, जीव लागे ना माझा जाते मी कोलंबीला हो. एका पदामध्ये वर्णन आहे, माझं 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 म्हणून सगळा वेळ गेला, पण कधी कळालं माहितीये का? काळ जवळ उभा राहिल्यावर. काही काही ना तुकोबा राय बोलले, कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहते निराळी रांडा पुरे सकळ. बापूजी पाटलांनी सांगितलंय, काळ उभा आहे पाय पसरून कानी जावे, पाय पसरून कानी जावे, पाय पसरून कानी जावे, पाय पसरून कानी येऊन बसलाय आणि पाय पसरून झोप यायली. कौतुक आहे की नाही बघा, कशी झोप येत असं. गावात सत्ता असल्यावर कशी झोप येते माणसाला, नवलच वाटते आम्हाला. कशी झोप येत असं. माणसं टीव्हीच्या समोर रात्रभर झोपत नाही, पण कीर्तनामध्ये येऊन झोपतात. एकाला असंच विचारलं मी सहज, काय हो कीर्तनही सुरू झालं नाही तरी झोपलात? नाही महाराज म्हटला, खूप गोळ्या घेतल्या पण झोपू घालणारी कीर्तन गोळी सगळ्यात भारी वेगळ्या म्हणला. कारण कीर्तनात आल्या आल्या झोप लागते काही काही माणसाला, आणि काही काही जण कीर्तनाला झोपण्याकरता वापरतात. आता काय सांगावं, कीर्तनात आलं की डोळा लाग, पाय पसरून काने जावे. हे काळ कधी आपल्याला खाऊन घेईल नाही सांगता येत. नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा का घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. ह्या गोष्टीचा विचार करून आपण पुढचा अभंग जर बघितलं तर आपल्याला सोपं जाईल. काळ कधी घेऊन जाईल सांगता येत नाही, म्हणून आनंदा भजावे द्वेतासी त्यागावे द्वेत. मी माझं हे सर्व सोडून देऊन, हे का सोडावं लागतं महाराज? हे खरं नाही म्हणून सोडावं लागतं. हे जर खरं असतं तर सोडायचा विषय येत नाही. जे खोटं आहे ते सोडावं लागतं. बरोबर आहे? मला सांगा, अन्न असं कोणी सांगितलंय का तुम्ही अन्न सोडून द्या? अन्न सोडून द्या असं कोणी सांगितलंय का तुम्हाला? खायचं सोडून द्या हा सांगावं लागते. पुडी सोडून द्या, दारू सोडून द्या, मटेरियल सोडून द्या, हे सोडून द्या, कारण ते सत्य नाहीत म्हणून. अन्न कोणी बंद करा म्हटलंय काय? नाही. अन्न बंद केलं तर याचं जगणं बंद होते ना. तसं सत्य वागणं बंद करा कोणी म्हणत नाही. चुकीच्या गोष्टी बंद करा म्हणलं तरी लोक करत नाहीत. द्वेताचा त्याग करा का म्हटलंय? द्वेत हे बाधक आहे. द्वेत हे माणसाला
मल लावतो आणि मळानं माणूस मलिन झाला की त्याला परमार्थ कळत नाही. म्हणून महाराजांनी पहिलं पथ्य सांगितलं, तो आनंदाचं भजन करत असशील तर द्वेताचा त्याग कर, द्वेत सोडून दे. हे माझं ते पराया आपपर भाव सोडून देऊन समव्यापी भावनेतून विश्वची आमुचे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या उक्तीप्रमाणे किंवा सर्वाभूती एक आत्मा विराजना, मुळीच द्वेताला ठाव नाही. बापूजी पाटील म्हणाले, मुळीच द्वेताला मूळचा ठावच नाही. म्हणून द्वेताचा त्याग करावा. हे करून काय करावं? सर्वाभूते पहावे भगवंता, सर्वाभूते सांगितलंय सर्वाभूती पाहावे भगवंत. सगळ्यामध्ये देवत्व पाहिलं की द्वेष उरतच नाही. मग एकची घोंगडी पांघरू हरी. दोनपणा सरला की काय उरतो? प्रश्न विचारतोय तुम्हाला मी. दोनपणा, दोन विषय सरले की उरत काय? एक. शेवटी उरत एकच. एक 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 एकतो अनेक, एक भरडाचे घटोघटी, एका वाचून दुसरा नाही, अनेक पहा तुम्ही शेवटी. दोन बाजूला काढले की उरत एक, आणि ती एक स्थिती म्हणजे परमार्थाची आहे. त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मी, एकोहम ब्रह्म. आणि तोच सर्वत्र सर्वव्यापी आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म. हे मग याच्या करता संत साहित्य बघावं लागतं. संतांचे विचार अंगीकार करावे लागतात. तेव्हा ह्या गोष्टी कळतात. ह्या सहजासहजी गोष्टी कळणाऱ्या नाहीत. पुढच्या माणसामध्ये देवत्व कधी बघायला आपण एसटी मध्ये जर बसलं तर शेजारच्याला जागा देत नाही. छोटी मांडी असेल तर मोठी करता आपण अशी. एसटी मध्ये इकडली बॅग उचलून इकडं ठेवता, शेजारी माणूस बसू नये म्हणून. आणि दुसऱ्या माणसात देव बघणं लांबचा प्रवास आहे. ज्या दिवशी आपल्यासारखाच आत्मा समोरच्यात विराजमान आहे एवढं जरी कळालं ना महाराज, देव पाहावया गेलो ते देवच होऊन गेलो हेच होणार आहे. पण आपल्याला माणसात देव कळत नाही. माणसात देव कळूनच घ्यायचं नाही. माणसं सहज भांडणं करतात, पण देव नाही. मंदिरात जाऊन देवासमोर मोठ्या मोठ्यानं गर्दा करतात. जिथं देव जिवंत आहे, जिथं देव साकार आहे, तिथं देवाला काडीमोल मानत नाही. आणि जिथं देव निराकारानं आहे, जिथं मूर्ती रूपात आहे, तिथं गर्दा करतात. देव म्हणते मी तुला रोज भेटा येतो, मला नीट बोलणास तोंडानं, आणि माझ्या पुतळ्यापाशी जाऊन गोंधळ करतोस. काय जमणार आहे? बँकेमध्ये कॅशियर असताना हजर राहत नाही, कॅशियर बाहेर गेला की नंतर लाईनला लागून काय अर्थ आहे? अर्थ नाही महाराज. त्याकरता मन निर्मळ पाहिजे. मन चंगा तो कठोरी मे गंगा. मन नाही चांगलं नाही निर्मळ जीवन, काय करील सावन. तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काही. म्हणून म्हणतात चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाल्ली सर्पतया. सर्वामध्ये देव पाहायला लागलो. आता मला सांगा, तुम्ही सगळी देव मानणारी मंडळी आहात,
मंदिरातल्या देवाला तुम्ही चिमटी घेऊ शकाल का हो? चिमटी जाऊन असं गालाला चिमटी घेऊ शकाल काय? घेऊ शकणार नाही ना, कारण तुम्ही तिथं देवत्व पाहता की नाही. पण एखादा रोड न चालला माणूस, त्याला उगाच चिमटी घेतात माणसं. तेच तुम्ही असं समजा, आता जे माणूस चाललाय ना ते मंदिरात असलेला देवच चाललाय असं समजा बरं. त्याला चिमटी घ्याल काय तुम्ही? घेणार नाही ना. सर्वभूती भगवत पाहू यालाच म्हणतात. आनंदगीता ही तेच सांगते. आनंदगीता काय सांगते? आनंद नामाचा पुरुष भेटला, त्यासी पाहता मनी हर्ष झाला, त्यासी नमस्कार करी पहिला भावे प्रीतीने, त्यासी करी धरून आणावे आपुले सदनी बैसवावे, मृदू आसन घालावे महाप्रीती करून या, पुसावे चारी पदार्थाचे खून, करावे दास्यत्व पूर्ण, सांगेल तो परात्पर ज्ञान ते सत्य हृदयी जपावे, प्रीतीने पुसावे ज्ञानिवंता, सांगेल तो आनंदाची वार्ता, वंदावे तया साक्षात्कार तत्वता त्या आनंद साधूशी. मग सगळे देवाचे रूप आहेत हे भाव लक्षात घेऊन आनंदाचं भजन कर, द्वेषाचा त्याग कर. एवढं करत असताना मात्र वाणी कधी अभद्र बोलू नको, आनंदाचीच ठेव. अभंगाचं दुसरं चरण. सज्जन हो, माईबापा हो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, आनंदाशिवाय वाणी वेचू नको, म्हणजे दुसरं बोलू नको. अखंड त्याचं नामस्मरण कर, त्याचीच वाणी बोल. एखाद्याला बोलताना सुद्धा आनंद आनंद मन. बापूजी पाटीलच बोलतात एका ठिकाणी, उठता बसता खाता पिता देता घेता वदता आनंद बोला. आनंद जनी वनी आनंद विजनी आनंद शयनी विसरू नका. बाळगिरी स्वामी म्हणे, बापूजी बाळगिरी स्वामी म्हणे, भावे आनंद गावे बापूजी सद्भावे अनुसरला. बाळगिरी स्वामीच्या बोधाप्रमाणे बापूजी पाटलांना ते अनुसरण केलं, म्हणून त्यांना ते प्राप्त झालं. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा उठता बसता खाता आनंद 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 म्हणावे. म्हणून बघा म्हटलंय, आनंदाशी स्मरे तोची आनंद, त्याचे नाम आनंद, त्याचे हृदयी आनंद, तो जाणावा परमाघात, त्याशी पूजावे प्रीतीने. एवढं जर केलं तर नक्की ती आनंदाची पूजा होते. आनंद नामाचा पुरुष जेविला, आनंदाची ढेकर आला. आनंद नामाची वाणी मुखात असावी आणि ते करत असताना आनंद गीता जी आहे ना ती श्रवणात असावी. आनंद गीता ऐकत जा. तुमच्याकडे आनंद गीता जर नसेल तर युट्यूबवर 84 ओवीची आनंद गीता आहे. आणि ती आनंद गीता काय करा, रोज सकाळी सकाळी ऐकत जा. युट्यूबवर म्हणा तुम्ही आनंद गीता म्हणून, तुम्ही युट्यूबवर टाकलेली आहे, तुम्ही ऐकत जा, पाठवून जाईल तुम्हाला. रोज 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 ऐका, तुम्हाला कळेल आनंद नामाच्या धारकाचे काय पत्ते आहेत. म्हणून महाराज सांगतात, आनंदा वाचुनी वाणी न वेचावी, श्रवण करावे आनंदिता. आनंद गीतेचं श्रवण कर. आनंद गीता म्हणजे आनंदाचं गीत गायलेली आनंद गीता आहे. पुढं सांगितलंय, आनंद नामी लीन करुनिया मन, जीवासी पावन करा बापा. त्या जीवाला पावन करून घ्या. पावन करण्याकरता हा नरदेह मिळाला. नरदेह सर्व योनीचे सार, नरदेह कर्मभूमी माझार. हे नरदेह सर्व योनीचं सार आहे महाराज. म्हणून म्हणतात, नरतनू सापडली मृत्यूया भुवनी, दाव जिंकुनी मग का हरावे. याच्या करता ते पुन्हा पुन्हा मिळणारा नाही.
याच्याकरता आपण काय करावं, त्याचं अखंड भजन करावं, मनाला त्याच्यामध्ये रमवावं. आणि मन रमण्याकरता भजन करावं लागतं. एकदा अंतःकरणातून आपण भजन करू. चला. जय जय आनंद सद्गुरु. आनंदा भजावे द्वितासी त्यागावे सर्वाभूती पहावे भगवंत. आनंदा वाचुनी वाणी न वेचावी श्रवण करावी आनंदिता. आनंद नामे लीन करुणिया मन जीवासी पावन करा बाबा. आनंदा वाचुनी वाणी न वेचावी श्रवण करावी आनंदिता. बापूजी, बाळगिरी महाराज म्हणाले, बापूजी तुला जर पावन व्हायचं असेल तर एवढ्या गोष्टी कर. आनंदाचं भजन कर. द्वैताचा पार होऊन अद्वैत परमात्म्याची जाणीव करून घेऊन सर्वत्र भगवंताचं स्वरूप पाहून अनुभवून त्याची वाणी अखंड ठेव. त्याच्याशिवाय बोलू नको, व्यर्थ बोलू नको, व्यर्थ गलबला न करावा. अखंड त्याचं चिंतन कर आणि त्याला मनामध्ये विराजमान कर. एकदा भगवंताला आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवलं काय होतं. बाळगिरी स्वामी म्हणे होय साक्षात्कार. बापूजी विनवी कर जोडून या. आणि एकदा मन देवाकडे गेलं की ते मग कुठंच धावत नाही. म्हणून म्हटलं जातं आता कोठे नारे आता कोठे आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आता मन कुठं धावणार नाही. असं कर, जीवाला पावन करून घे. कशा करता आपल्याला जे हे मिळालंय ना नरदेह जोवर सकळ सिद्ध आहे. हात चाला वया पायी तव तो आपले स्वहित पायी. तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे सगळे शरीर प्राप्त झाल्यामुळे म्हणून पावन करा हो माझी काया. आणि ही काया पावन करून घे बाबा. कारण अशी वेळ पुन्हा येणार नाही. म्हणून कोट्यावधी पैसे जरी खर्चवले, कोटी द्रव्य देता न मिळे मागुता, संत दया होता दर्शन. म्हणून बाळगिरी स्वामी म्हणे बापूजी ऐशी घडी देता द्रव्य कोणी मिळेची ना. अभंगाचं शेवटचं. बाळगिरी स्वामी म्हणे बापूजी